नमस्कार मैत्रिणींनो. आपण आज कोंब आलेल्या मठाची भाजी करणार आहे. असे मोड आलेले आहे त्यांना. त्याची भाजी आपण बनवतोय आता. तर त्यासाठी मी तव्यावर टाकून मी कांदे भाजून घेतलेले आहे, खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि याच्यात लसूण, कोथिंबीर असं टाकलेलं आहे, मीठ आणि टमाटा अर्धा, आणि मी दळून घेतलेलं आहे. हे बारीक करून घेतलंय, आधी भाजून घेतलं आणि मी दळून घेतलेलं आहे. नंतर हे लसूण आणि अद्रकचं पेस्ट आहे. लसूण थोडा जास्त टाकलाय मी, आणि हे थोडासा छोटासा कांदा चिरलेला आहे आणि छोटासा टोमॅटो चिरलेला आहे. आणि हे आपण भाजी मसाला तळण्याच्या आधी हे तळणार आहे. नंतर कोथिंबीर आहे थोडीशी, नंतर शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे आपण दोन एक चमचे. तर आणि हे याच्यामध्ये मी दही घेतलंय थोडं 2-3 चमचे, आणि 2-3 चमचे दही घेतलं, आणि चटणी, हळद, मसाला, आणि एवढं एवढं हळद आणि एवढं मी असं मिक्स करून घेतलेलं आहे, असं चांगलं चाळून घेतलेलं आहे. तर आपण हे फोडणी देताना तळणार आहे. तर आपण सुरुवात करू या रेसिपीला. आता मी थोडं तेल जास्त टाकलंय, 3 ते 4 पळी तेल टाकलेलं आहे मी याच्यात तापायला. आता आपण सुरुवात करूया. तर मी जिरं टाकलं, नंतर कांदे टमाटे टाकले तळायला. आता ही चटणी मसाला वगैरे सगळं टाकून देऊ आपण याच्यात. त्याच्यात मी धणे जिरे पूड पण टाकून दिली, चटणी ओली केली त्याच्यातच. आता मसाला टाकून नाही, लसूण वगैरे टाकून द्यायचं, लसूण आणि अद्रक. नंतर मसाला टाकून द्यायचा. एक चमचा चटणी, एक चमचा मसाला, एक चमचा धने जिरे कुट असं एवढं टाकलेलं आहे मी त्यात, आणि पाव चमचा हळद. थोडं झाकण ठेवून द्यायचं, अर्धा 1 मिनिट फक्त. गॅस मंदच करून द्यायचं. आता तेल सुटून गेले, छान मसाला तळला गेला आहे. आता हे मटकी टाकून द्यायची. मीठ टाकलेलं आहे मी याच्यामध्ये मसाला तळताना. आता याला एक 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 2 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं. गॅस बंद करून द्यायचा.
2 मिनिटं झाले त्याला. मध्ये मध्ये चाळत राहायचं त्याला, नाही तर चटकून जातो मसाला तेल जर कमी असलं तर. आता पाणी गरम केलेलं आहे मी. तर थंड पाणी नाही टाकायचं, गरमच टाकायचं पाणी, नाही तर भाजीची चव येत नाही. आणि तरी पण येत नाही मग थंड पाणी टाकल्याने. तुम्हाला घट्ट पातळ जसं लागेल तशी बनवायची तिला. त्याच्यात 1-1.5 चमचा दाण्याचं कूट टाकून द्यायचं. मीठ बरोबर टाकलंय मी, त्याच्यामुळे मिठाची गरज नाहीये. थोडे कोथिंबीर टाकून द्यायची आता, नंतर थोडी टाकून देऊ. अशी भाजी कार्यक्रमात पण केली जाते. तर आता आपण झाकण ठेवून देऊ, थोडं गॅस बंद करून देऊ. आणि थोडस 95% 95% मठ शिजतात तर आपण झाकण ठेवून देऊ. मध्ये मध्ये चाळत राहायची तिला. जास्त गाळ नाही बनवायचे त्यांना, 95% शिजवायचं फक्त. तर असं थोडस किंचित उघडं राहू द्यायचं झाकण, बारीक थोडस कलत ठेवायचं झाकण, म्हणजे तरी चांगली राहते त्याला. आता भाजी होऊन गेलेली आपली, कोथिंबीर टाकून द्यायची. आणि थोडासा मॅगी मसाला असं वरून टाकून द्यायचा, थोडासा असला तर टाका, नाही नाही टाकला तरी चालेल. थोडीशी फ्रेश चव राहते मसाल्याची. तर छान झाली भाजी आपली, बघू शकता. 5-7 मिनिटात झाली ती, आणि तरी पण छान आलेली तिला. तर एकदम सुंदर बनते अशा चवीची भाजी, एकदम भारी लागते. बनवून पहा तुम्ही अशा पद्धतीने. कोणी पाहुणे आले तुमच्याकडे तरी पण बनवू शकता तुम्ही अशी भाजी, एवढी छान लागते ही भाजी. तर आपण गॅस बंद करून देऊ. तर मैत्रिणींनो, आपली अशा पद्धतीने मोडलेल्या मठाची भाजी तयार आहे. आपला व्हिडिओ इथे समाप्त झाला आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.